ते आम्ही शासनाकडे म्हणजे आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून देऊ। नाही ऐका ना, आम्ही तुम्हाला असं सांगायला आलोय, तुम्ही ऐकून घ्या। नाही एक मिनिट ऐका, आम्ही तुम्हाला हे सांगायला आलेलो आहे तर याच्यावर काही कारवाई केली नाही 2-4 दिवसामध्ये, तर आम्ही सरळ सरळ या कार्यालयाला सुरुवात लावणार आहे। तिन्ही कार्यालय बंद करू। मग तुम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे तर गुन्हे दाखल करा, नाही तर काही करायचं त्याला आम्ही सामोरं जायचं। चालू झाली पाहिजे, चालू झाली मालेगाव शहरातील प्लॉट धारक व ब्रोकर यांनी दुय्यम निबंधक कार्यालयास दिले निवेदन। एनए प्लॉट क्षेत्र तुकडा खरेदी अचानक बंद करण्यात आली असून ती पुन्हा चालू करण्यात यावी। शेतजमीन तुकडा गुंठेवारी यांची खरेदी विक्री चालू करण्यात यावी। नमस्कार, मी अरमान पठाण, आपण बघत आहात शार्प न्यूज। आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते। 1. एनए प्लॉट क्षेत्राचे तुकडा खरेदी चालू करावी। प्लॉटचा पोट हिस्सा व क्षेत्राचे विभाजन करताना खरेदी खत नोंदविण्यास काय अडचणी येते याबाबत खुलासा मिळावा। 2. 7-12 उतार्यावर 2 ते 3 नावे असल्यास खरेदी खत होत नाही। 3. मालेगाव शहरातील जनतेला न्याय मिळावा व त्यांना हक्क मिळावा ही अपेक्षा। 4. नियम फक्त मालेगाव शहर व तालुक्यापुरताच मर्यादित आहेत काय किंवा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात याचा खुलासा मिळावा। 5. शेतजमीन तुकडा गुंठेवारी यांची खरेदी विक्री चालू करण्यात यावी। 7. भूखंडाच्या 7-12 सदरी या अगोदर एका प्लॉटचे 2 तुकडे पडलेले आहेत व त्याची स्वतंत्र आणेवारी झालेली आहे, असेही एनए प्लॉटचे तुकडे खरेदी करणे सुरू करण्यात यावे। 8. मू दिलेल्या मिळकतीचे खरेदी खत नोंदणी करताना रकमेचा भरणा मूळ मालकांना चेक ऑनलाईन द्यावा। याबाबत चुकीचा प्रकार असल्यास खरेदी खत नोंदणी करू नये। 9. एनए ऑर्डर आणि मंजूर लेआउट यापैकी एका कागदपत्रास मान्यता द्यावी। 10. बाकीचे तालुक्यांमधील गुंठेवारी तुकडा याची बंदी नसून खरेदी नोंदविली जाते। मालेगाव येथे अडवणूक का केली जाते। 11. वाल्मिकी आवास रमाई योजना, PM आवास योजना, म्हाडा येथे 314 फूटचा प्लॉट असताना खरेदी कशी नोंदणी होईल, अशा मागण्यांचे निवेदन येथील दुय्यम निबंधक कार्यालयास प्लॉट धारक व ब्रोकरतर्फे देण्यात आले। जर आले तर आम्ही तुकड्याच्या खरेदी ज्याचे एनए प्लॉट आहे, डीपीचा लेआउट आहे, त्याचं आम्ही चालू करून बरोबर। जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत तुकड्याच्या खरेद्या बंद राहतात। तोपर्यंत कार्यालय बंद करून घ्या। आदेश बरोबर आहे। मालेगावतील जेवढे ब्रोकर आहेत, ही आमची संघटना आज या इथे जे आम्ही निवेदन द्यायला आलो होतो ते मालेगावातील जे एनए प्लॉट आहेत त्याचे तुकडा बंदी सरकारने केलेली आहे, तिच्या विरोधात आम्ही सर्व आज एकजुटीने इथे आलेलो होतो। आज यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, प्रथम स्वरूपात निवेदन दिलेलं आहे। 2-4 दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे। जर यांनी 2-4 दिवसात आमचं हे निवेदन स्वीकारून याच्यावर जर काही कारवाई केली नाही तर आम्ही सरळ हे तिन्ही जे कार्यालय आहे मालेगाव शहरातले ते तिन्ही कार्यालय बंद पाडू। कारण की येथील जनतेची पण हे फसवणूक करत आहे आणि येथील जे आमच्यासारखे जे ब्रोकर आहेत, स्टॅम्प वेंडर आहेत, सगळ्यांचा याच्यात नुकसान होत आहे। हा, आणि सरकारला जो जाणारा महसूल आहे त्याचं पण सरकार नुकसान करून घेत आहे। आमची सरकारला छोटीशी विनंती आहे की लवकरात लवकर 2-3 दिवसात त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि आमच्या पूर्व आणि पश्चिम पट्टा जो आहे त्याच्यापैकी आमच्या पट्ट्यामध्ये जे आम्ही एनए प्लॉटवर जो तुकडाबंदी करतो ती लवकरात लवकर चालू करावी, हीच आमची छोटीशी विनंती आहे। गेल्या काही दिवसापासून तुकडा खरेदी बंद केलेली होती आणि ब्रोकर सर्व एकत्र येऊन ब्रोकर संघटना आम्ही सर्व काल रात्री मीटिंग घेऊन आज निवेदन दिलेले साहेबांना, तुम्ही का बंद केलेले आम्हाला लेखी स्वरूपात द्या, जेणेकरून गरीब लोकांचे 400, 500, 1000 प्लॉट घेऊन ज्या लोकांचं सामान्य लोकांचं घर बनत आहे आणि आमच्यासारख्या ब्रोकरांचं पोटाचं निधार होत आहे, पोट भरण्याचं साधन आहे ते बंद झालेलं आहे।
म्हणून आम्ही यांना लेखी स्वरूपात म्हणतोय. आणि रमाबाई आवास योजना 2.5 लाखाचं कर्ज भेटून घर बांधता, कारण 2-3 लाखाचा प्लॉट घेऊन त्यांचं घर उभं राहतंय आणि पंतप्रधान योजना टाकता. आणि एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर खरेदी चालू करावा. तुकडा खरेदी नाही चालू झालं तर तालामोरो आंदोलन आम्ही करणार आहे. आणि आमच्या सोबत स्टॅम्प बिल्डरांनी आलं पाहिजे. नाही आलं त्या स्टॅम्प बिल्डरांवर आम्ही ब्रोकर युनियनकडनं जाहीर निषेध करून त्यांचं ऑफिस बंद करणार, त्यांच्या इकडे खरेदी करणार नाही, त्यांच्यावर बहिष्कार आम्ही टाकणार आहे. ब्रोकर युनियनचा एकजुटीचा